मतदान, मतदान हा शब्द मुद्दाम 2 वेळा उच्चारलाय मी. मतदान करतो आपण आपलं. आपले पूर्वज आपल्याला सांगून गेलेत, दान हे सत्पात्री असावं. आपण खरंच सत्पात्री दान करतोय का हा प्रश्न स्वतःला विचारा. ज्याला आपण आपलं मत देणार आहोत तो त्या मताची योग्य ती किंमत ठेवणार आहे का? इथे किंमत म्हणजे मतदानावेळी मिळणारा भ्रष्ट पैसा नव्हे. किंमत म्हणजे आदर. ज्या विश्वासाने आपण आपल्या भविष्यासाठी नेता निवडून देत आहोत, लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत, त्याचा आदर ठेवून तो आपल्या परिसराची, आपल्या शहराची काळजी घेईल का याचा विचार आपण करायला हवा. निवडणुकीपुरता कोण आपल्याला जवळ करतोय आणि आपल्या दारात येऊन आपल्याला मत मागतोय आणि नंतर लाथाडतोय याची जाणीव ठेवून जागं होऊन मतदान करायची गरज आहे. काही हजार आणि दारूच्या मटणाच्या पार्ट्यांच्या आहारी जात आपण आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य तर पणाला लावत नाहीयेत ना. एकदा विचार करा या गोष्टीचा की शेतकरी आत्महत्या, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, पाणी प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, बीडचा खरा खुरा विकास, बीडमध्ये रोजगाराच्या संधी, एक ना अनेक प्रश्न घेऊन आपल्याला 5 वर्ष पुन्हा ओरडत बसायचे की याच वेळी योग्य निर्णय घेऊन आपलं भवितव्य सुरक्षित करायचंय ते आपण ठरवायचंय. राजनैतिक मैदानात अनेक जण असतात, बीडमध्येही आहेत. कोणी उच्च शिक्षित, कोणी अडाणी केवळ शिक्षणाने नाही तर विचाराने सुद्धा. हे आता तरुण पिढीला ठरवायचे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी कोण लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटतो. नेता कोणी कितीही मोठा असू द्या, जोपर्यंत बीडचं आर्थिक सामाजिक दारिद्र्य दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा काय उपयोग होतोय याचा विचार करायला हवा. विकास दिसतोय का की केवळ निवडणुकीत वचननाम्यात मिरवायला नमूद होतोय? बीड खरंच सुधरावा असं कोणाला वाटतंय का? की बीड केवळ ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून या लोकांना तसाच मागास राहू द्यायचा आहे? आपल्याला विचार करावा लागेल आपल्या भविष्यासाठी. किती दिवस नोकरीच्या शोधात आपण पुणे मुंबई गाठणार आहोत? किती दिवस आपल्या लेकरांना चांगल्या शाळा कॉलेजेससाठी गाव सोडावं लागणार आहे? किती दिवस आपण चांगल्या उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे पाहणार आहोत? यासाठी मतदार म्हणून आपल्याला एक शस्त्र हाती घ्यावं लागणार आहे आणि ते शस्त्र म्हणजे आपले विचार, आपला निर्णय. यासाठी आपल्याला आपल्या विचारांच्या कक्षा रुंद कराव्या लागतील. जातीच्या पुढे जाऊन आपल्या बीडचा विचार करावा लागेल. कारण प्रामाणिक आणि सच्चा माणूस म्हणून जो लोकप्रतिनिधी काम करू शकेल तोच बीडचा खरा विकास करू शकेल हे निश्चित आहे. करा मग विचार, मन बदला, दृष्टिकोन बदला, तरच बीड देखील बदलेल, चांगल्या अर्थाने बदलेल. नाहीतर आपल्याला केवळ हे म्हणावं लागेल की दारू, पार्ट्या, पैसे याने माणुसकी, सुशिक्षितपणा आणि विकासाला हरवलं. तुम्ही ठरवा, वेळ गेलेली नाही.